नमस्कार, मी अमोल खोंदिल, जनसेवक प्रभाग क्रमांक 41. आपण 10 जुलै 2026ला भरपूर पाठपुरावा केल्यानंतर महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड या कंपनीच्या विरुद्ध, या कंपनीने ग्राहकांच्या विरुद्ध चालवलेला अन्याय, त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण 10 जुलै 2026 रोजी 31 जुलै 2026ला आंदोलन करण्याचं आपण घोषित केलं होतं. त्या पश्चात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने 10 जुलै आणि 15 जुलैला आपल्या आंदोलनाच्या नोटीस विरोधात परत आपल्याला उत्तर दिलं की आम्ही तुमच्या कुठल्याही मागणीला उत्तर देणार नाही. याचा अर्थ की महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीचे जे अधिकारी आहेत, विशेषतः मुख्य कार्यालय शिवाजीनगर येथे जे बसतात, त्यांनी अक्षरशः ग्राहकांच्या हिताविरुद्ध काम चालवले आहे. तात्पुरतं असं वाटायचं की ईस्ट इंडिया कंपनी आहे का, इंग्रजांचा कार्यकाळ आता सुरू झाला आहे. या अशा पद्धतीने त्यांची ही जवाबदेही उत्तर प्रणाली आपण बघितली. परंतु आपण त्यांना ठणकावून सांगितले की आम्ही ग्राहक म्हणून तुम्हाला जॉब विचारणारच, आणि ग्राहक म्हणून तुम्हाला आम्हाला सर्व्हिस देणं, सेवा देणं हे बंधनकारक आहे. अन्यथा तुम्ही तुमचा गाठोडं बांधून दुसऱ्या कंपनीला इथं संधी द्यावी. अठरा जुलैच्या पत्रानंतर आपण त्यांना 7 दिवसांची मुदत दिली होती. त्यानंतर 24 तारखेला शुक्रवारला संध्याकाळी 4 वाजता महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीचे PNG डिव्हिजनचे जनरल मॅनेजर श्री रितेश इंगोलेजी आणि आपल्या हांडवाडी विभागाचे एरिया हेड अनिकेत कचरेजी हे दोघे अपॉइंटमेंट घेऊन माझ्या निवासस्थानी येऊन त्यांनी काम करण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका दर्शवली आणि योग्य तो प्लान त्यांनी तोंडी सांगितला की आपण कशाप्रकारे या भागात कामाची अंमलबजावणी तातडीने आणि लवकरात लवकर करू शकतो. विशेष म्हणजे 2016-17 पासून ते आजपर्यंत म्हणजे जवळजवळ 10 वर्ष झालेत काम बंद आहे. याचा आपण त्यांना जाब विचारला. त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो एवढा आपण पत्रव्यवहार केला, आपण जो पाठपुरावा केला, त्या संदर्भात त्यांच्यापर्यंत थोडीही माहिती त्यांना मिळालेली नव्हती. ठीक आहे. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की या 10 वर्षाचा जो विलंब झाला याबद्दल त्यांना माहिती नाही आहे. आता आपल्याला झालाच 10 वर्षाचा विलंब, तर त्यांना आपण आणखी 2 महिन्याची मुदत देत आहोत. आता जुलै ऑलरेडी संपला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर हे तसेही पावसाळ्यामध्ये रोडचे खोदकाम करण्यासाठी महानगरपालिका परवानगी देत नाही आणि ते योग्यसुद्धा असणार नाही. PNG डिव्हिजनचे जनरल मॅनेजर श्री रितेश इंगोलेजी यांनी सकारात्मक भूमिका दाखवली. ती अशी की 1 ऑक्टोबर 2026 पासून हांडवाडी चौक ते सिम्प्लिसिटी हाऊसिंग सोसायटी या दरम्यानचा या दरम्यानची जी लाईन रेडी आहे, त्या परिसरातील सर्व सोसायट्यांना तातडीने PNG कनेक्शन देण्याचं काम सुरू करतील. सायमल्टेनियसली दुसऱ्या बाजूने सिम्प्लिसिटी हाऊसिंग सोसायटीच्या समोर थोडा पॅच सुटलेला आहे. तेवढा पॅच सोडून पुढे स्टीलची पाईपलाईन श्रीराम चौकपर्यंत आलेली आहे. तो जेवढा पॅच सुटला, त्या पॅचमध्ये स्टील पाईपलाईन टाकण्यासाठी एरिया हेड अनिकेत कचरेजी 1 ऑक्टोबरला किंवा त्याआधी महानगरपालिकेला परवानगी मागतील
त्याची प्रत आपल्याला मिळेल. याचा पाठपुरावा आपण कंटिन्यू यापुढे घेणार आहोत, कारण आपल्याला हे काम PNG कनेक्शनचं काम आपल्याला तातडीने पूर्ण करायचं आहे. विषय काय आहे, LPG कनेक्शन आता नव्याने मिळत नाही. जे काही नवीन कस्टमर आहेत त्यांना LPG कनेक्शन मिळत नाहीत. माझ्याकडे 2-3 कस्टमर असे आलेत की त्यांना माघारी पाठवलं आहे गॅस एजन्सीने. तर आपल्याला कुठल्याही परिस्थितीत हे PNG कनेक्शनचे पाईपलाईनचे काम असो, PNG अथवा ते स्टील पाईपलाईन असो, PNG कनेक्शन असो, कुठल्याही परिस्थितीत आपल्याला हे काम तातडीने पूर्ण करायचे आहे. 1 ऑक्टोबरपासून या कामाला गती मिळणार असं जनरल मॅनेजर यांनी सांगितलं आणि त्यांनी आपल्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा आदर ठेवत आपण त्यांना 2 महिन्याची मुदत देत आहोत. त्यांचे काम करण्याची इच्छा आहे हे बघून आपण उद्या होणारे 31 जुलै 2026ला होणारे आपले आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करत आहोत, हे मी इथं आज जाहीर करत आहे. खरे तर मी 25 तारखेलाच जाहीर करणार होतो, पण माझी तब्येत बरी नसल्या कारणाने मी आज तातडीने व्हिडिओच्या माध्यमातून आणि पत्राच्या माध्यमातून आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करत असल्याचे जाहीर करतो. धन्यवाद.